तर ह्या व्लॉगमध्ये काय काय होणार आहे हे मलाही माहीत नाही आहे. लाल लाल रसरसीत, हा हा हा, आता किती मस्त वाटतंय. जिकडे तिकडे चोहीकडे. क्राऊन पण घ्यायचं का? हॅप्पी ॲनिव्हर्सरी टू बोथ ऑफ यू. थँक्यू. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन करकरीत व्लॉगमध्ये. तर ह्या व्लॉगमध्ये काय काय होणार आहे हे मलाही माहीत नाही आहे. व्लॉग तर सुरू केला आहे, आता पुढं जसं जसं जे काय घडेल आणि जे महत्त्वाचं वाटेल तुमच्याशी शेअर करावं असं ते नक्की करेन. व्लॉगला सुरुवात करूया. आज जरा वेळ लवकर जातच नाही आहे, कारण सकाळी आज लवकर बसलो होतो कामाला मी. तेव्हापासून जॉब चालूच आहेत माझे, पण वेळ काय जाता जाईना झालं आहे. आत्ताशी 11 वाजले. मग काहीतरी खायची इच्छा झाली. माई म्हटली काहीतरी खाण्यापेक्षा पौष्टिक खावावा, म्हणून फ्रूट मला कट करून दिलेत, ड्रॅगन फ्रूट. आता ते खातोय. अशा पद्धतीने कटिंग करून दिलेलं आहे. लाल लाल रसरसीत. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा ह्याच व्लॉगमध्ये. मला वेळच मिळाला नाही तुमच्याशी बोलायला. साधारण 1 आठवडा गेला असेल. 1 आठवड्यानंतर मी आत्ता तुमच्याशी बोलतो आहे. त्या दरम्यान 3रं ऑपरेशन होतं माझं, त्यासाठी ॲडमिट झालो. डिस्चार्ज काल रात्री मिळालं. त्यानंतर आता व्लॉग सुरू केला आहे. आता हे 3रं ऑपरेशन का हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला मागचे व्लॉग्स बघावं लागतील. त्याच्यामध्ये डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे, त्यामुळे तुम्ही तिथं जाऊन बघा. हवं तर मी एंड स्क्रीनला पहिला व्हिडिओ लावेन, म्हणजे सिक्वेन्स वाईज पुढचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेलच. तर आता संध्याकाळचे वाजलेत 7:05 आणि आज आहे माझ्या आई पप्पांची ॲनिव्हर्सरी. तर चला, त्यासाठी मला काही तयारी करायची. पण प्रॉब्लेम असा आहे मित्रांनो, हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेऊन आलो आहे म्हटल्यानंतर एक आजारी एक पेशंट असंच आहे मी. त्याच्यामुळं आई काय मला एकटं बाहेर सोडायला तयार नाही आहे. त्याच्यामुळं सरप्राईज मला द्यायची खूप आवड आहे, पण ती नाही देऊ शकत, कारण ज्यांची ॲनिव्हर्सरी त्यांनाच घेऊन मला बाहेर जावं लागतं आहे काही गोष्टींची तयारी करण्यासाठी. तर असो, काय हरकत नाही. तर आता आईला घेऊन बाहेर जातो आहे. चला मित्रांनो, तुम्हाला दाखवतो पहिलं की शेवटी पुण्यात पाऊस दाखल झालेला आहे. तो नेहमीचीच जागा, काय करणार मित्रांनो. हे बघा, बाहेर थंडावा सुटलेली आहे, पण घरात मात्र अजूनही तेवढंच उकडतं आहे. चला, हलकी 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 सरी पडत आहेत सकाळपासून. फॅन बंद करून बोलावं लागतं, नाही तर सगळा आवाज, पूर्ण आवाजामध्ये बॅकग्राऊंडला फॅन गर 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 चालू राहतो. मी तरी आवरून रेडी झालो आहे. बघूया आईसाहेब आवरलेत का, आणि आता जरा बाहेर जाऊया, संध्याकाळची तयारी करूया, कारण की मला त्यांची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची आहे तुमच्या सर्वांसोबत. तर आपण सगळे मिळून ॲनिव्हर्सरी साजरी करूया. तर चला मित्रांनो, कामाला लागू. तर मित्रांनो, पाऊस वाढलेला आहे अशा प्रकारे. इथे तुम्ही खाली बघू शकता. हे बघा, पाऊस चांगला वाढलेला आहे, त्याच्यामुळं गाडी घेऊन जाणं काही शक्य नाही आहे. प्लॅनमध्ये असा चेंज आहे की आम्ही ठरवलं की चालतच जावं लागेल, कारण की सेलिब्रेशन इम्पॉर्टंट आहे, आणि त्यासाठी केक आणि बघू काहीतरी काय. आता पावसात, त्यामुळे जास्त काही लांब जाऊ शकत नाही. इथल्या इथं चालत जाणार आहे. तर जाऊया. पुण्यात पाऊस आलेला आहे, त्याचा आनंद घेऊया. तर चला मित्रांनो, निघूया बाहेर. खूप दिवसांनी छत्री काढलेली आहे. मस्त पावसात घेऊन जाऊया, मजा करूया. हा हा हा, आता किती मस्त वाटतंय. वा, सुंदर. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. वारा पण सुटला मित्रांनो जोरात. छत्री इकडे तिकडे होते, इकडे तिकडं पाऊस वाढलेला आहे.
लहान मुलं पावसात एन्जॉय करतायत. रेनकोट आले, छत्री आली. तर इथं आहेत आमच्या ओळखीचे काकू. वडापाव भजी. पाऊस पडलेला आहे, मस्त भिजलेत झाडे सगळी, पूर्ण रस्ते गळवला झालेला. वाह, सुंदर वाटतंय. जिकडे तिकडे चोहीकडे पाऊसच पाऊस. क्राऊन पण घ्यायचं का? नको, जरा जास्तच होईल, उगाच शिव्या बसतील. सुंदर वाटतंय ना. रेट बघू नका मित्रांनो. केक बघा, केक किती सुंदर आहे. पावसामध्ये खरंच मजा आली आणि त्यामुळेच इच्छा झाली वडापाव खायची. आणि हे कशा गोष्टी आपण घरी बनवतोच, पण कसं आहे, अशा वेळेने अशा प्रसंगावेळी जरासं गरम गरम बाहेरून आणून खाण्यात ती मजा वेगळीच आहे. तर आता कडक चहा तयार होतो आहे. तसा मी चहा सोडला आहे, पण आज पावसाने इच्छा इतकी बळकट केली की आज थोडा तरी चहा प्यावंच लागणार आहे मला. तर चला मग, वडापाव आणलेत, खेकडा भजी आहे आणि चहा. त्याआधी केक कटिंग करूया. तिला म्हणत होतो आपण नेहमी घेतो तसा केक घेऊया, पण आई म्हटली नको, हाच ओके. आणि असाच केक आईने 2 दिवस अगोदर आणला होता आणि तो खूप छान होता, त्याच्यामुळं हाच केक आम्ही आणला आहे. आणि आता केक कटिंग करून घेऊया. आई पप्पा समोर बसलेलेच आहेत. हॅप्पी ॲनिव्हर्सरी टू बोथ ऑफ यू. वा 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 वा. आई बरोबर 3 तुकडे तयार केलेत. केक कटिंग करून मलाच पहिलं चारण्यात आला, त्यानंतर आई पप्पांना चारून मग आम्ही आता बसलो आहे. चहा तयार होतो आहे. इथं आहेत आपले खेकडा भजी, वडे आणि ही चटणी. आता आई बघा इथं स्वतःच्या हाताने वडापाव सर्व करणार आहे. तर अशा पद्धतीने पाव कट करून त्यामध्ये मस्तपैकी चटणी टाकलेली आहे. आता त्याच्यामध्ये येत आहे आपला गरमागरम वडा. हे पाव बंद केलं, हे आलं पप्पांना पहिलं. अरे वा, घ्या पप्पा. हे घ्या, हे घ्या कांदा. आता हे माझं वडापाव आहे, त्याच्यामुळं हे जरा वेगळ्या पद्धतीने आहेत. वरती कांदा टाकलेला आहे. पाव आता बंद केलेला आहे आणि हा झाला आपला इंडियन बर्गर वडापाव. खाण्याच्या गडबडीमध्ये शूट केलंच नव्हतं मी, पण बरंच काही बोलून झालं, हे दिसतंयच तुम्हाला, त्यामुळं रिटेक. हा वडापाव अतिशय मस्त लागतो आहे, गरमागरम. बाहेर धोधो पाऊस पडतो आहे. चहा तयार आहे. वडापाव बाय द वे पार्टी आई पप्पांकडून मला आहे. नमस्कार मित्रांनो. तर हा आहे दुसरा दिवस. काल रात्रभर पाऊस चालू होता आणि एकदम वातावरण थंड असं झालेलं आहे. गरमी थोडी कमी झाली, पूर्ण कमी झाली असं म्हणता येणार नाही, पण थोडी कमी झालेली आहे. आणि आत्ता संध्याकाळचे वाजलेत साधारण 5-5:15 आणि एक रोपटं आईने वरती कुंडीमध्ये टेरेसवर लावलेलं होतं आणि कडक उन्हामध्ये सुद्धा इतकं व्यवस्थित आणि टवटवीत त्याची वाढ होत होती. पुण्यामध्ये पाऊस पण दाखल झालेला आहे आणि काल रात्रभर पाऊस पडला होता. तरीसुद्धा आपण जाऊन ते वरती कुंडीतलं झाड पाहूया. व्लॉगिंग करताना बॅकग्राऊंड नॉईज येऊ नये म्हणून खिडकी लावूनसुद्धा आता तुम्ही बघताच की हे भाजी विकणारे किंवा बरेच असे फेरीवाले असतात, ते आमच्या साईडला हल्ली जास्त येत आहेत. कारण की एखाद्या एरियामध्ये एखादा माणूस जर काही विकायला गेला आणि तिथे 4 लोक जमा झाली, त्यांनी ते वस्तू घेतल्या की झालं, मग दुसऱ्या दिवशीपासून त्याचं रेग्युलर चालू होतं आणि लोकांनाही बरं वाटतं की बाबा नेहमीचा माणूस आला आहे. असं करत करत इतके फेरीवाले आमच्या साईडला वाढलेत ना की कधीही कॅमेरा उचलला की बॅकग्राऊंडला तुम्हाला आवाज काय ना काहीतरी येणारच. आता तुम्हाला कळलंच असेल, कांदे बटाटे का कांदे, मी एवढं लक्ष दिलं नाही पण बहुतेक कांदेच असतील.
तर असं सगळं चालू असतं. तर चला पहिले वरती जाऊन येऊया. तर हा काय दृश्य आहे आमच्या टेरेसवरचं. आभाळ आलेलं आहे सुंदर, अगदी मस्त. सकाळी पाऊस साधारण 10-10:30 थांबला आणि त्यानंतर काही आलेलं नाही आहे, पण हे काहीसं वातावरण आहे. आता खिडकीतूनच बघत होतो खाली, तर टेरेसवरनं पाहूया. हाच बघा तो कांदे बटाटेवाला जो बॅकग्राऊंडला नॉईज मारत होता ना माझ्या, हेच ते. मस्त झाडं झाली आहेत पावसामुळं. हा अप्रतिम, सुंदर वाटतंय. हे बघा, मी तुम्हाला म्हणत होतो ना, ते हेच झाड म्हणजे हेच रोपटं एकदम छोटंसं होतं आहे. तेव्हा आईने तर कुंडीमध्ये लावून ठेवलं होतं आणि ऊन इतकं कडक होतं, उन्हाळ्यामध्ये सुद्धा या रोपट्यांनी तग धरून एकदम छान असं टवटवीत वाढ झालेली त्याची. अर्थात याची काळजी घेतली होतीच आईने, आणि तरीसुद्धा उन्हात एवढं भर उन्हामध्ये तग धरून हे वाढत होतं. आणि आता कालपासून पाऊस पडला आहे, कसा ते टवटवीत झालं आहे. हे रोपटं आहे कन्हेरी. अतिशय सुंदर झाले ना, काय मस्त दिसतंय कलर वगैरे, अप्रतिम. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही बाकीचे व्हिडिओसुद्धा पाहू शकता, तुम्हाला नक्की आवडतील. ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पुन्हा भेटूया असंच एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. बाय बाय. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.